हाय सगळ्यांना नमस्कार. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल अरे शिवानी आज का तू जंगलात आले का? तर मित्रांनो नाही आहे, तर मी आता जाते आमच्या शेतामध्ये आणि हा आहे शेतात जाण्याचा दुसरा रस्ता. तर म्हणजे आता कसं आहे आमच्या इकडे ना खूप पाऊस झाला आणि त्या पावसामुळे शेतामध्ये गाडी पण जात नाही, तर आम्ही काढलेला आहे दुसरा रस्ता शेतामध्ये जाण्याचा. तर बघा इथं आहे मामा आणि शेतामध्ये जाण्यासाठी नदी पार करावी लागते. तर बघू शकता ती नदी आहे ही. तर बघा आता मामा पार करत आहे नदी. ओ मी पण बसणार हा, कारण मी अशा पाण्यातून बरं ठीक आहे येऊ शकते मी चालत. हे बघा इथं आहे मामा. बरं सांगू तुला भीती वाटेली का? मी जाऊ का? थांब. तर मी जाते आधी. तर मित्रांनो म्हणजे इथे आहे ना म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली. तर बरेच म्हणजे जालन्यामध्ये खूप पाणी ते घरामध्ये पाणी शिरलं तर खूप वाईट झालं. पण बघा मित्रांनो आमच्या इकडं पण खूप पाऊस झाला. तर बघा हे आहे नदी आणि आता तरी पाणी कमी झालेलं आहे. हा ना बरं मामा? मामाने खड्डा असं का हे नाही नाही एवढं पण कमी नाही. तर बघा मित्रांनो आता माझं पाय पूर्ण खोल गेले गुडघ्यापर्यंत जाते की जय शिवराय आले आहे. नाही गेले वाहून, पाणी काही इतकं मोठं नाही आहे की वाहून जाण्यासारखं. बघा आता आलेलं आहे मी. हे बघा चिखलाचा रस्ता. तर आता येतो मामा. आता संस्कारायला ये संस्कार. हाऊ नाही असं का? अरे तुझी पूर्ण पॅन्ट भरण आता ओली झाली रे संस्कार. अरे 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 आला नाही तर जाशील वाहून. तुझं पण वजन माझ्यासारखंच आहे कमी. आता मामाची वेळ. फोटो काढायचा का पाण्यामध्ये उभारून? ह्या मामा मला नाही उभारू वाटत पाण्यात. हे बघा हे शेतातून पाणी वाहूत येईल. हे पाणी हे बघा हे ना नदी नाही आहे, हे ओढ आहे. वाड्याचं पाणी येतं. मामा मी नाही येत तसं. बरं थांब. इकडून जरा आले. आता काढ फोटो. याच्यातून कसे फोटो काढतो? इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. जाऊन बघ ना नंतर मग त्याच्या. गेली मामा स्कूटी. तिच्या याच्यामध्ये पाणी गेलं होतं वाटतं हा ना? हा त्या स्कूटीचं कारण हे इथं खूप जास्त खोल आहे. बघा संस्कारचा तर टोंगळा त्याला अर्धा बुडला. तर मित्रांनो बघा संस्कार परत वापस गेला. आता येत आहे मामा. गाडी कशी काढायला आपली ही जी गाडी आहे ना ही फर्स्ट टेक मध्ये आलेली आहे. हा किती स्टेक येतो काय माहिती, किती टेक मध्ये येतो. तर मित्रांनो इथून म्हणजे 2 गाड्या गेल्या. तर त्या दोन्ही गाड्या म्हणजे सायलेन्सर मध्ये पाणी गेलं तर ते व्यवस्थित वरतीच नाही आला. अरे थांबा तुम्हाला एक दाखवायचं. तर बघा मित्रांनो हे जे दिसतंय ना तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये. तर बघू शकता. चला आता तुम्हाला मी आमचं शेत दाखवते. बघा मित्रांनो इथं ना मामाने थोडं औषधाचं गवतावरचं औषध मारलं होतं. तर बघा सगळं इथलं गवत जळून गेलेलं आहे. कारण हे बघा ह्या जो रस्ता आहे ना रस्ता जायला मोकळा, कारण खूप अडचण झाली होती गवताची. आता ती निघून गेली, जळून गेले सगळं गवत. तर बघा मित्रांनो कशी झाली सोयाबीन. बाप सगळी सुकली. आता काढायला आली बघा मित्रांनो. म्हणजे आता तर मित्रांनो बघा तुम्हाला दाखवते आता मी सोयाबीन. तर बघा मित्रांनो कशी सोयाबीन आलेली आहे. आता ही जी सोयाबीन दिसते ना ती सगळी सुकलेली. आता ती तर हार्वेस्ट करायला आलेली आहे, काढायला आली ती सोयाबीन. तर हे बघा ही पण सोयाबीन येईन आता काही दिवसांनी, 4-5 दिवसांनी. बघा कशी मस्त आता सोयाबीन आली. मला वाटलं की शेतामध्ये गेलं तर थोड्या हिरव्या सोयाबीनच्या शेंगा खायला भेटन, पण आता सगळी सोयाबीनच सुकली. तर बघा मित्रांनो
आहे ना. काही आहे ना. हा हे थोडे थोडे, पण ते जास्त निब्बर झालेले ना, चांगले नाही लागणार ते दाणे आता. तर बघा मित्रांनो, आम्ही या सोयाबीनमध्ये हे लावले होते काय तुरीचे झाडं. मस्त तूर आलेली आहे, ते बघा तूर.